हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्या सगळ्यांसोबत एक खूप छान रेसिपी जी खूप झटपट होते अर्ध्या तासाच्या आत. तर अशी एक रेसिपी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल आपण ते घरच्या घरी बनवू शकतो तर शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण सोया चिली घरच्या घरी कशी करायची, अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये, आणि खूप क्रिस्पी होते आणि सेम रेस्टॉरंट स्टाईल होते, काहीच डिफरन्स होत नाही. तर कशी आपण ती बनवायची घरच्या घरी, तर ह्याची रेसिपी बघूया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. स्टे ट्यून. तर इथे सर्वप्रथम मी एक टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी मी तापत ठेवलेलं आहे. पाणी आपलं खूप व्यवस्थित बॉईल झालं ना की त्याच्यामध्ये इथे मी पाव किलो सोयाबीन मोठे जे असतात ते मोठे सोया चंक्स मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि व्यवस्थित ते आपल्याला चमच्याच्या साह्याने परतून घ्यायचे आहेत. तर 5-1 मिनटं आपल्याला ते जास्तीत जास्त शिजवून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला ते इथे व्हाईट असे बुडबुडे दिसतील, म्हणजे ते सोयाबीन व्यवस्थित शिजलेले आहेत. आणि इथे साईड बाय साईड मी सगळं साहित्य पण रेडी करून घेतलेलं आहे. तर लसूण, आलं आणि हिरवी मिरची खूप बारीक चिरून घेतलेली आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरली आहे आणि शिमला मिरची आणि कांदा हे मी बॉक्समध्ये व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं ना, जे शिजवलेले सोयाबीन जे आपण बॉईल केलेले आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित त्यातलं पाणी आपल्याला आधी खूप काढून टाकायचे. अजिबात पाण्याचा अंश त्याच्यामध्ये राहिला नाही पाहिजे. त्याच्यामुळे एक सोयाबीन घेऊन व्यवस्थित आपल्याला ते पाणी व्यवस्थित काढून टाकायचं आहे. तर ही स्टेप आपल्याला इथे पहिले करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एव्हरेस्टची लाल मिरची पावडर 1 चमचाभर आपल्याला टाकून घ्यायची आहे. चवीपुरता इथे मीठ पण टाकून घेऊया पटकन. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लॉवर यूज करायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण ते तेलामध्ये आपण डीप फ्राय करू तेव्हा त्याचं जे कोटिंग आहे ते खूप छान प्रकारे येईल. आणि कॉर्नफ्लॉवर वगैरे घातल्यानंतर आपल्याला ते खूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सगळं जो मसाला, मीठ आणि जे कॉर्नफ्लॉवर आहे ते व्यवस्थित ह्याला लागलं पाहिजे. तर असं आपलं सगळं साहित्य जे बेसिक आहे ते रेडी झालेलं आहे. तर एका साईडला मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तर तेलामध्ये सर्वप्रथम आपल्याला हे जे सोयाबीन आपण कोट करून घेतलेले आहेत ते आपल्याला एक करून तळून घ्यायचे. तेल आपल्याला आधी खूप व्यवस्थित तापवून घ्यायचे. एकदम गरम उकळत्या तेलामध्येच आपल्याला ते टाकायचे. आणि जेव्हा तेल खूप गरम झालेलं असतं त्याच्यानंतर आपण जेव्हा सोयाबीन त्याच्यामध्ये सोडतो तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम ही एकदम लो करून घ्यायची आहे, म्हणजे ते जळणार नाहीत. असे माझ्याकडे ॲक्च्युली मी पाव किलो सोयाबीन घेतलेत, त्याच्यामुळे मला 2दा ते व्यवस्थित फ्राय करून घ्यावे लागणार आहेत. तर 2 बॅचेसमध्ये हे मी व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. तर इथे आपल्याला काय करायचं ना, एक काटेरी चमचा घ्यायचा आहे आणि त्या काटेरी चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ते व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ते सोयाबीन व्यवस्थित फ्राय करायचे. इकडे बघा किती सुंदर असा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. हे सोयाबीन आपण असेच सुद्धा नुसते खाऊ शकतो, ते खायला खूप छान लागतात. तर आता माझी एक बॅच झालेली आहे तळून सोयाबीनची, तर ते मी आधी काढून घेते.
तर इथे सोयाबीन काढण्यासाठी पण मी जाळीचंच भांडं यूज करते, म्हणजे त्याची जी वाफ आहे ती निघून जाईल. जर आपण एखाद्या टोपामध्ये किंवा वाटीमध्ये ठेवलं ना तर त्याची वाफ एकमेकाला लागून ते जास्त चिवी होऊ शकतात. त्याच्यामुळे जाळीचंच भांडं आपल्याला काढण्यासाठी सुद्धा घ्यायचं आहे. तर एक बॅच माझी अशी मस्तपैकी तळून झाली आहे सोयाबीनची. तर पटकन मी दुसरीसुद्धा सोयाबीनची बॅच इथे तळून घेते. सोयाबीनची दुसरी बॅचसुद्धा तळून झाली आणि एकीकडे माझं सगळं साहित्य रेडी झालेलं आहे. एका वाटीमध्ये मी थोडासा कॉर्नफ्लॉवर काढला आहे, त्याच्यानंतर सोया सॉस आहे, ग्रीन चिली सॉस आहे आणि मगाशी जे सांगितलेलं साहित्य आहे त्या सगळ्या भाज्या आपल्याला कट करून व्यवस्थित घ्यायच्या. तर एवढंच साहित्य आपल्याला सोया चिलीसाठी खूप पुरेसं होतं. तर इथे मी एक कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आपल्याला घालून घ्यायची आहे आणि आलं जे कट केलेलं आहे, आलं आणि लसूण ते आपल्याला घालून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मी फोडणीतच कोथिंबीर घालते, त्याच्यामुळे स्वाद खूप सुंदर येतो आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण जो कांदा आणि शिमला मिरची जे स्क्वेअरमध्ये कट केलेले होते ते आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. कांदा आणि जी शिमला मिरची आहे ती आपल्याला कच्चटच ठेवायची आहे. ती जास्त पण अशी शिजवून घ्यायची नाही, म्हणजे त्याचा जो क्रंच असतो ना तो खूप सुंदर येतो. त्याच्यानंतर आपल्याला जे काही सॉसेस आहेत, सोया सॉस, चिली सॉस आणि थोडीशी आपल्याला मिरची पावडरसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची, कारण आम्हाला तिखट आवडतं. त्याच्यामुळे मी थोडंसं तिखटच करते, जे ते चटपटीत पण होतं. सॉसेस घातले ना की आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहे, म्हणजे जे आपण आधी फोडणी दिलेली होती त्याला ते व्यवस्थित लागेल. तर इथे मी आता रेड मिरची पावडर पण टाकते. त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर जे वाटीत घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून स्लरी केली आहे, ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे हा व्यवस्थित एक सॉस रेडी होतो. तर इथे आपला जो बेसिक सॉस आहे तो छानसा असा रेडी झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपण तळलेले जे सोया चंक्स होते ते आपल्याला टाकून घ्यायचे. हे नुसतेच खायला पण खूप छान लागतात. इकडे मी रेसिपी करता करता 1-2 असेच तोंडात टाकलेत आणि सोया चंक्स टाकल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचे. पूर्ण जो सॉस आहे तो ह्या सोया चंक्सना लागला पाहिजे. आत्ताच दिसायला इतकं खमंग, क्रिस्पी आणि तोंडाला पाणी सुटण्यासारखं दिसतंय की खूप टेम्पटिंग, म्हणजे खूपच जास्त. तर आपण चवीपुरता मीठ घालून घेऊया अंदाजानुसार. 1 ते 1.5 चमचा लागतो. आता मी छोटा चमचा घातला आहे त्याच्यामुळे मी 1.5 चमचा मीठ इथे टाकलं आहे. मीठ टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गार्निशिंगसाठी आपल्याला त्याच्यावरती पांढरे तीळ टाकायचे. मी 1 मोठा चमचा भरून पांढरे तीळ टाकलेले आहेत. पांढऱ्या तिळांनी स्वाद खूप सुंदर येतो, त्याच्यामुळे पांढरे तीळ टाकून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हिरवीगार अशी कोथिंबीर भरपूर टाकायची आहे. कोथिंबीर टाकायला अजिबात कंजूसी करायची नाही आहे आणि व्यवस्थित एकदा पुन्हा परतून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली चटपटीत सोया क्रिस्पी झटपट जवळजवळ अर्ध्या तासाच्या आत रेडी होते. आपल्याकडे कोणी पाहुणे येणार असतील किंवा आपल्याला कधी जेवण करायचा कंटाळा आलेला असेल तर आपण ही सोया क्रिस्पी आणि सोया चिलीसुद्धा ह्याला म्हणतात, तर ती आपण पटकन करू शकतो. तर साहित्य असं रेडी करून घ्यायचं आणि पटकन ही होते. तर खूप भन्नाट झाली होती, तोंडाला खूप पाणी सुटतं असं बघूनच हा व्हिडिओ.
तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ही रेसिपी कशी झालेली आहे. तर तुम्हाला सगळ्यांना ही रेसिपी सोया चिलीची कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि ती तुम्हाला खूपच आवडेल, कारण ज्या मी टिप्स आणि ट्रिक्स सांगून तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे, शूट केलेली आहे, तर त्याचप्रमाणे तुम्ही ती करून बघा आणि मला नक्की सांगा. सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन टाटा, बाय बाय.